आसा आम आदमी पक्षाचो वर्किंग प्रेसिडेंट ताणें भरपूरशे पॉयंट्स हे विशया बद्दल क्लियर केल्या, जी भुमिका ऑपोजिशनाची कितें आसा हे विशया बद्दल. काल आमी जेन्ना तो व्हिडिओ रिलीज केलो, हांवें सांगलेले प्रमाणे अमित पालेकर जो आतांचो अध्यक्ष आसा ताका तो व्हिडिओ पावलो आनी तो ट्रॅवल करतालो कारणान ताणें म्हाका रिक्वेस्ट केलो मातसो वचून तो चॅक कर कितें आसा तें. आनी ताजे प्रमाणे आमी जें पळयतकूच जें शॉकींग तें आमकां व्हिडिओ नजरेक आयलें, आमकां दिसलें की हें तुमच्या माध्यमांच्यान लोकां पर्यंत पावोवचें. कित्याक जेन्ना पुलीस कस्टडीन क्रायम ब्रांचान आसलेलो एक्युज्ड तोय बी पाकीटमारीचे केसीक किंवा रस्त्यार खंय सायडीक मुत्तालो म्हणून अरेस्ट करून नासलो ताका एका सिरियस लँड ग्रॅबिंग केसीन अरेस्ट केल्लो. आनी लँड ग्रॅबिंग केस म्हळ्यार अशी लँड ग्रॅबिंग केस तातूंत व्हॅल्यू ऑफ द लँड ग्रॅबिंग वील रन इनटू क्रोर्स. आनी त्याच बरोबर तातूंत बरेच राजकारणी रुलींग पार्टीचे जे आसा आमदार BJPचे तांची नांवां अटॅच जातालीं. आनी हाचे पयलीं आमी सांगलेल्या प्रमाणे जे SIT इन्व्हेस्टिगेशन एंटायर लँड ग्रॅबिंगान चल्लां हें फार्स आनी ऑलरेडी भितरल्यो थोड्यो जमनी विकून मोकळ्यो जाल्ल्यो आसा हें आमी पयलीं सांगलेलें. आनी ताजे बॅकग्रावंडाचेर काल जेन्ना हो व्हिडिओ भायर आयलो, वाल्मिकी बाबान सुद्दां आतां सांगल्या प्रमाणे जेन्ना आमी तो व्हिडिओ पळयता कस्टडीचो आनी तो कॉन्स्टेबल ताका भायर काडटाना दिसता, थंय ताका कॉन्स्टेबलाक खबर आसतलें कॅमेराज खंय आसा कितें आसा ताजें जर तुमी रिएक्शन पळोवशीत जाल्यार अशें दिसता की तो कांय चूक करनासलो. इट लुक्स लायक ही वॉज परफॉर्मिंग हीज ड्युटी. अशें दिसता की ताका कोणें तरी डायरेक्शन दिली, ऑर्डर दिल्ली एक्युज्डाक भायर हाड म्हणून, आनी ही वॉज जस्ट फॉलोईंग हीज ऑर्डर्स आनी ड्युटी आनी तो एक्युज्डाक भायर हाडटालो. अशें म्हणटा आसतना आय एम नॉट गिवींग एनी क्लीन शीट टू हीम. इट इज अ पार्ट ऑफ द पुलीस इन्व्हेस्टिगेशन. लेट द पुलीस डू द इन्व्हेस्टिगेशन. बट जेन्ना क्रायम ब्रांचाची कस्टडी जी एक स्पेशलायज्ड एजन्सी पुलीस डिपार्टमेंटाची गोंयची आसा, जेन्ना नॉर्मल पुलीस स्टेशन इन्व्हेस्टिगेट करून पावना तेन्ना क्रायम ब्रांचाक दिता बिकॉज ऑफ द सिरियसनस, द स्पेशलायज्ड, द एक्सपिरियन्स. थंयच्यान जर असो तो हॉटेलांच्यान चॅकआउट केल्ले भशेन जर उठून जर भायर सरता जाल्यार म्हाका दिसता हें एक अमित नायक कॉन्स्टेबलाचे बॅकिंगान तो करूंक शकना. हाका 100% टॉप लिडरशीप इन द गव्हर्मेंट तशेंच टॉप लिडरशीप इन द पुलीस डिपार्टमेंट ताचो इन्वॉल्वमेंट आसतलो आनी ताजे शिवाय हें प्रॅक्टिकली पॉसिबल ना. ते व्हिडिओन ताणें एक्युज्डान काय BJPचे आमदार जो डेप्युटी स्पिकर आसा जोशुआक एक्यूज केला, ताणें SP क्रायमाक एक्यूज केला, ताणें थोडे एडिशनल SITचे ऑफिसर्स इनवॉल्ड आसले म्हणून सांगला, आपल्याक एस्कॉर्ट केला म्हणून सांगला गोंयचे भायर, एक टीम पयलीं गेल्ली म्हणून सांगला, एक मागीर गेल्या म्हणून सांगला, आपले जिवाक धोको आसा म्हणून सांगला. अशें जेन्ना म्हाका दिसता सबंद देशाच्या इतिहासान आनी गोंयच्या हिस्ट्रीन तरी डेफिनेटली पण सबंद देशाच्या इतिहासान सुद्दां म्हाका दिसता की अशी घटना केन्ना घडूंक ना आसतली की पुलीस क्रायम ब्रांचाच्या कस्टडींतल्यान पुलीस एस्कॉर्टान एक्युज्डाक भायर काडला. आतां ताका भायर काडपा फाटल्यान कितें आसलें की ती जमनीचे जो वेव्हार चल्लेलो, त्यो जमनी ताका भायर काडपाचें आमीश दिवन आनी कोणाच्या नांवार ट्रान्सफर करून घेवपाच्यो, जशी एक्युज्डान आपल्या व्हिडिओन सांगला तशें काय कोणाचें तरी बरें मोठे मनशाचें नांव भितरल्यान भायर येत म्हणून तो प्रयत्न ताका लिपोवपाचो वर ताचो एनकावंटर करपाचो आसलो आनी तो फुडें मागीर अंडर ट्रान्झीट तांच्या हातांच्यान सुटून पळप हें एंगल म्हाका दिसता फर्दर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशनूच करूंक शकता. पण आमी आतां DGPक जेन्ना मेळ्ळे आनी आमी तोय पॉयंट रेज केलो की एक पार्ट म्हणल्यार तुमचो मानूया पुलिसांचो, तुमी म्हणटा तशें की ताणें डायवर्ट करपाक एटेन्शन पुलिसान सिनियर एक्यूज केल्या म्हणून, बट फॅक्ट रिमेन्स की तो मनीस क्रायम ब्रांचाच्या कस्टडींच्यान पुलिसां बरोबर भायर सरला. नंबर 2 फॅक्ट इज ताणें जेन्ना क्रायम ब्रांच SP गुप्ता आनी तो सुरज हळणकर DYSP आनी बाकीच्यांची जेन्ना नांवां घेतल्या तेन्ना एज पर द प्रिंसिपल ऑफ नॅचरल जस्टीस हे ऑफिसर फाल्यां ताका इन्व्हेस्टिगेशन करपाचे पोजिशनान आसा काय कितें हो प्रश्न निर्माण जातलो. कित्याक कॅन दीस पुलीस ऑफिसर हूम ही हॅज एक्यूज्ड बी द जजीस ऑफ देअर ओन कॉज? ते फाल्यां आपल्याचेरूच एलिगेशन आसलेले स्वता इन्व्हेस्टिगेट करतले. म्हणून आमची मागणी आसा की इमिजिएटली जे ऑफिसर तो सुरज हळणकर DYSP जावं तो गुप्ता SP जावं तांकां थंयच्यान इमिजिएटली काडची. इट शूड बी रिप्लेस विथ अ न्यू टीम. त्याच बरोबर हें जे रॅम्पंट आमी पळयला लॉ एंड ऑर्डराचे कंटिन्युअस फेलियर आनी फक्त लीप सिंपथी टायप सरकाराचे जे स्टेटमेंट येता ना जातलें, भिवपाची गरज ना, करतले. म्हाका दिसता आतां सद्या सरकार पुलिसूय भिवपाक लागल्या, लोकूय भिवपाक लागल्या, सरकारूय भिवपाची परिस्थिती आसा, कोण भिवपाचें ना म्हणपाची परिस्थिती ना. आनी हे सगळ्या प्रकरणाची लॉ एंड ऑर्डराच्या फेलियराची जबाबदारी घेवन मुख्यमंत्र्यान इमिजिएटली स्टेप डावन जावपाची गरज आसा. आमी मागणी करता की मुख्यमंत्री, कित्याक हो होम मिनिस्टर हे बाबतीचो, तो रिजायन जावपाची गरज आसा. आनी त्याच बरोबर वाल्मिकी बाबान म्हणटा तें सारकें, फाल्यां तो रिजायन जालो म्हणून दुसऱ्याचे भाशीन बांदून न्हवरे बसल्या ते म्हणून केपेबल आसा म्हणून समजूं नाका. ते खूब जाण दुसऱ्या स्कॅमांनी इनवॉल्ड आसा. हे सरकाराक कंटिन्यू करपाचो कसलोच नैतीक अधिकार ना. आमी हाजे पयलीं मागणी केल्ली गव्हर्नरान इंटरव्यून करची म्हणून. आमी पळयलां की कांय तशें जावंक ना. जाल्यार म्हाका दिसता आज जी ही गजाल सबंद घडल्या लोकांक हो एक हारसो कसो की गोंय आज खंयच्या लेवलाक पडल्या.
पावल्या कित्याक फाल्यां कोणूय कोणाक मारतलो कोणाच्यो जमनी बळकावतलो तूं जर तुजी जमीन विकना तुका येवन मारून उडयतले तो भितर बसतलो पुलिसांक पयशे दितलो ऑर मे बी थोडी जमीन पुलिसांक किंवा हे रुलींग राजकारण्यांक दितलो आनी स्वता ऑटोमॅटिकली भितरल्यान भायर सरतलो अशी जर परिस्थिती गोंयची जावची न्हय जाल्यार म्हाका दिसता हें सरकार इमिजिएटली वचपाची गरज आसा. DGPन कितें एश्युरन्स दिला? ना DGPक आमी आमची बाजू कितें आसा ती सांगल्या. DGP कितें करता तो एश्युरन्स म्हाका दिसता सरकारा भितरल्या शिवाय काय तो कसले एश्युरन्स दिवपाच्या पोजिशनान आसत तो म्हाका दिसना.